जाकिर खान कहते हैं कि बहुत मेहनत करने से हो जाता है। मैंने भी करके देखा है, आपका भी हो जाएगा और हम भी जाकिर खान के शिष्य हैं। आपको हम यही सलाह देंगे कि बहुत मेहनत करो। बहुत मेहनत करने से सब कुछ हो जाता है। आपका भी 100% हो जाएगा. विद्यार्थी मित्रांनो, 11वी वेस्ट झाली. त्यानंतर 12वी वेस्ट झाली. 12वीची आता बोर्डची एक्झाम झाली आपली. ते पेपर कसे लिहिलेत हे आपल्याला माहिती आहे. पण कुठेतरी हॉनेस्ट राहिलं पाहिजे. स्वतःला आपण फसवलं नाही पाहिजे. मग हा व्हिडिओ असणार आहे तुमचा डोळे उघडणारा व्हिडिओ. या व्हिडिओच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना येईल, ती म्हणजे काय? तर कमबॅक करायचा आहे आणि कमबॅक हा तुमचा झालाच पाहिजे. तुम्ही खूप हुशार स्टुडंट आहे. 10वी पर्यंत तुम्ही खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते. मग 11वीत असं काय झालं? 12वीत असं काय झालं, की तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागतोय, की शेवटच्या 30 दिवसामध्ये आपण कसं करू शकतो? मग याच्या अगोदर का नाही केलं? हे प्रश्न कुठेतरी तुम्हाला पडायला पाहिजेत. बरोबर आहे? बरोबर आहे. ठीक आहे. तुम्ही एकदम चांगल्या प्लॅटफॉर्मवर आलात, की या 30 दिवसाचं आपण कशा पद्धतीने युटिलायझेशन करू शकतो, जेणेकरून सीईटीमध्ये आपल्याला 99+ पर्सेंटाइल मिळतील आणि आपण एका चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ. सर्वांना चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय. चांगले कॉलेज म्हणजे कोणते? सीओईपी मध्ये जायचंय, पीआयसीटी मध्ये जायचंय, व्हीजीटीआय सारखं कॉलेज आहे. यासारखे खूप कॉलेजेस आहेत जिथं आपल्याला जायचंय. पण एकच गोष्ट आपल्याला तिथं पाहिजे जाण्यासाठी, ती म्हणजे काय? तर मेहनत आणि तुमची जिद्द. हे पहा, टॅलेंटनी काहीच होत नाहीये. फक्त कन्सिस्टन्सी तुमच्यात पाहिजे. टॅलेंटेड लोकं खूप आहेत. घरी बसलेले आहेत हे. राज शमानी यांचं वाक्य आहे, की "टॅलेंट से कोई नहीं फायदा." बरोबर? कन्सिस्टन्सी इज अ की ऑफ सक्सेस, की तुम्हाला काय करायचंय? कन्सिस्टंट राहायचंय. एक गोष्ट तुम्ही 6 महिने करा, 1 वर्ष करा ती गोष्ट तुम्ही. नक्की तुम्हाला त्यातून काहीतरी फळ मिळणार आहे. पण आपण काय करतो? आपलं होतं कसं? ज्यावेळेस आपल्याला मोटिव्हेशन येईल पुढच्या 2-3 दिवसासाठी आपण ती परफेक्ट करतो आणि होती पण परफेक्ट. ठीक आहे. तुमचा अभ्यास पण होतो. तुम्हाला त्या कन्सेप्ट समजायला पण लागतात. पण आपण कन्सिस्टंट राहत नाहीत. बरोबर आहे? आपण सगळे शार्प माइंडेड आहेत. सर्व गोष्टी आपल्याला समजतात. पण आपल्याकडे एका गोष्टीची कमी पडते ती म्हणजे काय? एक प्रॉपर असणारं शेड्यूल आणि एक काय असते ती कन्सिस्टन्सी. मग या व्हिडिओच्या माध्यमातून पुढचे 30 दिवस तुम्हाला कशा पद्धतीने युटिलाइज करायचेत, कशा पद्धतीने तुम्हाला कन्सिस्टंट राहायचंय, काय-काय गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, ज्या गोष्टी केल्यामुळे तुम्ही एक चांगला स्कोर म्हणजे 99+ स्कोर तुम्ही सीईटीमध्ये आणू शकता आणि तुमच्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर मग आता चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिली गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती म्हणजे काय? अॅनलाईज युअरसेल्फ. स्वतः तुम्ही कोण आहात? तुम्हाला जर विचारलं तुम्ही कोण आहे? तुम्ही तुमचं नाव सांगाल. पण त्या नावामागे आयडेंटिटी काही आहे का? तुमच्यातल्या काही स्ट्रेंथ आहेत का? वीकनेसेस आहेत का? हे तुम्हाला फाइंड करायचंय. फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रेंथ असू शकतात. पण वीकनेसेस आपल्याला नकोच आहेत. जरी एखादा काही वीकनेस असेल, तर तो आपल्याला स्ट्रेंथमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा वीकनेस काय आहे? अभ्यासात लक्षच लागत नाही, हेच होत नाही, तेच होत नाही. अरे ठीक आहे, मी म्हटलं तुम्हाला मेहनत करायची आहे. मेहनत करायची म्हणजे काय रस्त्यावरचे दगड फोडायचे नाही तुम्हाला. मेहनत करायची म्हणजे काय दुसरं एखादं शेतीतलं अवघड काम नाही करायचं. फक्त सावलीत बसून गप अभ्यास करायचा ना, एवढं तुमच्याकडे आता आहे. बाकीच्या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला तुमचे घरचे पुरवतायत. सगळ्या गोष्टी होतायत. मग तुमच्या हातामध्ये किंवा तुमचं कर्तव्य काय आहे, की अभ्यास करणं. बस अभ्यासाला जर तुम्ही मेहनत म्हणत असाल, फार घाम गाळण्यासारखं काम जर तुम्ही अभ्यासाला म्हणत असाल, तर मग खूप अवघड आहे. अभ्यास खूप सोपा आहे आणि तो तुम्ही करणारच. एवढं वाक्य तुम्ही डोक्यात ठेवा, सर्व काही ईझी होईल. मग सगळ्यात पहिले तुम्हाला काय अॅनलाईज युअरसेल्फ तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ओळखायचंय. तुमच्यातल्या स्ट्रेंथ ओळखायच्या. जरी तुमच्यात स्ट्रेंथ, वीकनेसेस असतील, त्याला आपण स्ट्रेंथमध्ये कन्व्हर्ट करायचंय. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे तुमचा सिलेबस किती झालाय? अभ्यास कितीपर्यंत आहे तुमचा? अजून तुम्हाला किती पायऱ्या वर चढायच्यात? या सर्व गोष्टींचा आराखडा तुम्हाला तयार करायचा एकदा आणि हॉनेस्ट राहा. हॉनेस्ट राहा म्हणजे काय? काही-काही जण फक्त सॉलिड स्टेट चॅप्टरचं नाव वाचलं असतं, हां, ठीक आहे, झाला माझा चॅप्टर. तसं होणार नाहीये चॅप्टर किंवा काही-काही जणांनी ठीक आहे, एकदा फक्त एखादा व्हिडिओ लेक्चर पाहिलेलं असतं, झाला माझा चॅप्टर. अजिबात नाही. तुम्ही थोड्याशा टेस्ट देऊन पहा. भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स आहेत, जे तुम्हाला फ्रीली टेस्ट अवेलेबल करून देतात. त्याचबरोबर केवायसीज आहेत. सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत. सर्व मटेरियल असताना पण तुम्ही करत नाहीत. बरोबर आहे. मग काय करा? व्यवस्थित एनालिसिस करा. किती सिलेबस तुमचा झालाय? किती अजून सिलेबस तुम्हाला करायचा आहे? या गोष्टीचं एनालिसिस करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे? तर सिलेबस. बरोबर? सिलेबस एनालिसिस करायचा आहे. बरं काय करायचंय आपल्याला? आपल्याला काय लय हिमालयाच्या पहाडावर चढायचं नाही. आपल्याला फक्त फिजिक्सचे 16 चॅप्टर्स करायचे आहेत. केमिस्ट्रीचे 16 चॅप्टर्स करायचे आहेत आणि मॅथ्सचे दोन्ही मिळून 15 चॅप्टर्स करायचे आहेत. एवढे चॅप्टर्स आपल्याला परफेक्ट करायचे आहेत. बरोबर आहे? मग एवढं न होण्यासारखं आहे का? पण हेच चॅप्टर्स मागच्या 1 वर्षापासून करतोय. हेच चॅप्टर्स आपण बोर्डला केले तर. आता फक्त थोडंसं त्याला ब्रश अप करायचंय आणि सीईटीसाठी ते परफेक्ट करायचे आहेत. बस एवढंच आपल्याकडे आहे. बरोबर. मग मला सांगा आता फिजिक्स आहे, केमिस्ट्री, मॅथ आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त फोकस कुणावर करणार? ऑब्व्हियसली आपण सगळ्यात जास्त फोकस कुणावर करणार? मॅथ्सवर करणार. त्या मॅथ्समध्ये पण सगळ्यात जास्त फोकस कुणावर असला पाहिजे तुमचा?
ज्याचं वेटेज जास्त आहे. मी ऑलरेडी वेटेज वाईज भरपूर सारे व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाईड केलेत. चॅनल ओपन करा, पाहायचे कष्ट घ्या थोडेसे. पहा एकदा, की नक्की कोणता चॅप्टर किती वेटेजचा आहे. बरोबर. त्याच्यानंतर सेकंड तुम्ही जो प्रेफरन्स द्यायचा आहे, तर तो द्यायचा आहे केमिस्ट्रीला. केमिस्ट्री खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आणि थर्ड प्रेफरन्स आपल्याला द्यायचा आहे, तो म्हणजे फिजिक्सला. मॅथ्समध्ये जर तुम्ही समजा 60 प्लस जर असेल, ओके. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला राहायचंय 35 प्लस आणि त्याच्यानंतर फिजिक्समध्ये नाही ठीक आहे 25 प्लस तर तुम्ही राहू शकता. अर्धे मार्क्स तर तुम्ही राहूच पाहू शकता. एवढे जर मार्क्स व्यवस्थित तुम्ही पाडले, तर इझिली 99 प्लस पर्सेंटाइल तुमचं स्कोर होतंय आणि ड्रीम कॉलेजमध्ये जाण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होतंय. पण आपल्याला या गोष्टी करायच्याच नाहीत. आपल्याला काय करायचंय फक्त, हां, मला टेन्शन आलंय, मग माझं असं झालंय, मला डिप्रेशन आलंय, माझा खूप बॅकलॉग राहिलाय. ह्या गोष्टी, हे जे कारण आहे, ते कोणी विचारणार नाही तुमचे हे कारणं. तुमचा रिझल्टच ॲट द एंड कन्सिडर होणार आहे. बाकी तुम्ही कोणत्या परिस्थितीतून तो आणला किंवा काय-काय केलं ते कुणीही विचारणार नाही. तुमचा रिझल्टच हा तुमची आयडेंटिटी असेल. कधी ॲडमिशन घेण्याच्या वेळेस. तुम्हाला कोणी विचारणार आहे, की नक्की तू कोणत्या याच्या कंडिशनमध्ये होता? की तुझा हात मोडला होता का पाय मोडला होता? डिप्रेशनमध्ये आला का? तुला कोणी सोडून गेलं का? काय ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत. आपल्याला मॅटर करतं काय? तर आपला फायनल आउटपुट असणं आणि ते आउटपुट आपल्याला कसं मिळणार आहे? तर या गोष्टींवर फोकस केल्यावर ते आपल्याला आउटपुट मिळणार आहे. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे? तर एक शेड्यूल, प्रॉपर शेड्यूल. मी प्रत्येक वेळेस सांगतोय, कुठं जरी जायचं असेल आपल्याला, तर मॅप माहिती पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. मग आपल्याला एवढं मोठं जर सक्सेस मिळवायचं आहे, सीईटी मध्ये आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे, ड्रीम कॉलेजमध्ये जायचं आहे आपल्याला, तर तिथं जाण्याचा रस्ता तुम्हाला माहिती नसेल तर काय उपयोग आहे? तुम्ही रस्ता भरकटणार, बरोबर आहे. मग त्यासाठी काय, तर डे शेड्यूल तुमच्याकडे असलं पाहिजे. किती? 30 दिवसाचं. पुढच्या 30 दिवस राहिले, 30-32 काय दिवस राहिले असतील, तेवढ्याचं शेड्यूल आहे का तुमच्याकडे? प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचंय ते तुम्हाला माहिती आहे का? मी सकाळी असं YouTube स्क्रॉल करत असताना एक व्हिडिओ दिसला, की म्हणजे चॅनल होतं आणि छोटं चॅनल होतं. मला वाटतं जास्त सबस्क्रायबर पण नव्हते त्याच्यावर, की डे शेड्यूल ते अपलोड करतायत. म्हणजे आजच्या दिवशी मी काय करायचंय मला. म्हणजे स्टुडंट आहे, व्लॉग करतोय तो, की डे शेड्यूल करतोय. मग तसं तुम्ही करा ना. त्याच्यावरनं मला ही कन्सेप्ट लक्षात आली, की त्या पद्धतीने तुम्ही करा. ओके. डेली शेड्यूल घ्या तुम्ही. लिहा कुठेतरी त्या स्टिकी नोट्स वगैरे ज्या असतात त्या लिहा कुठेतरी. आज काय-काय करायचंय, उद्या काय-काय करायचंय, परवा काय-काय करायचंय, परीक्षेच्या 1 दिवस काय अगोदर काय-काय करायचंय. यासारखं शेड्यूल जर तुमचं असेल आणि तुम्ही ते फॉलो केलं, तर कोण असं नाही, की जे तुम्हाला पर्सेंटाइल स्कोर करण्यापासून थांबवू शकतंय. मग समजली पहिली गोष्ट काय करायची आहे, की शेड्यूल बनवायचं आणि हे शेड्यूल तुमचंच असलं पाहिजे. बरेचसे जण फोन करून विचारतात, "सर मला शेड्यूल द्या, सर मला टार्गेट द्या." आपण कसं देणार आहे? कारण आम्हाला माहिती नाही ना तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, तुमचा सिलेबस किती झालाय. हे तुम्हाला एनालिसिस करायचंय. तुम्हाला थोडी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये दाखवायची आहे आणि एक प्रॉपर शेड्यूल बनवायचंय. त्याच्यानंतरची गोष्ट काय करायची आहे, की एका दिवसात एक चॅप्टर हा कोणत्याही सब्जेक्टचा कव्हर झालाच पाहिजे. बरोबर आहे. आज मॅथ्स करायचं ना, ठीक आहे 1-1.5 चॅप्टर. आता पहा, असं केल्यावर 30 चॅप्टर्स आपल्याकडे समजा 47-48 चॅप्टर्स आहेत आणि दिवस राहिले 30. अवघड आहे करणं. बरोबर आहे. त्याच्यामुळे थोडेसे चॅप्टर सोडून द्यायला पण शिकायचंय. बरं 11th तर आपण सोडून दिलंयच ऑलरेडी. त्याच्यानंतर ना 12thचं जे कमी वेटेजचे टॉपिक्स आहेत ते थोडेसे स्किप करा. हाय वेटेज टॉपिक्सवर फोकस करा. म्हणजे थोडीशी तुम्ही ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट कुठेतरी याच्यामध्ये दाखवा. पॅसिव्ह तुम्हाला येईल, कुणीतरी शिकवून जाईल, या गोष्टीत तुम्ही पडू नका. बरोबर आहे? कारण मी खूप मुलं पाहिलेत, त्यांचे प्रिपरेशन पाहिलेत. त्याचंच कन्क्लुजन म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय किंवा बनवतोय हा व्हिडिओ. मग काय करायचं? एका दिवसात 1 ते 2 चॅप्टर्स आपले कव्हर झालेच पाहिजे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय करायची आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. क्वालिटी अँड क्वांटिटी. परिचित असालच या शब्दाबद्दल. फोकस ऑन क्वालिटी, नॉट ऑन क्वांटिटी. किती सिलेबस झालाय कुणीही विचारणार नाही. तो कसा झालाय ते महत्वाचं आहे. बरोबर आहे? तुम्ही आता बरेच जण काय करतात, मी जसं मग तुम्हाला सांगितलं, की पाहतात, हां, ठीक आहे व्हिडिओ लेक्चर पाहिलं, एका तासाचं लेक्चर पाहिलं, वन शॉट पाहतील, हां, झाला माझा सिलेबस, झाला माझा हा चॅप्टर, झाला माझा तो चॅप्टर. बस, पण आउटपुटच्या नावाने काहीच पत्ता नाही त्यांच्यातला. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट करायची नाहीये. कारण सिलेबस किती होऊ, काय होऊ, तुम्ही पूर्ण पुस्तक का वाचलेलं असू द्या, ॲट द एंड महत्वाचं काय, की तुम्हाला त्यातलं येतंय किती. बरोबर आहे? मग एखादा चॅप्टर असेल, थोडासा वेळ जास्त लागत असेल, तर द्या जास्त वेळ. झोपेतले जे तुमचे तास आहेत, डिस्ट्रॅक्शन Instagram चालवायचे जे तुमचे तास आहेत, ओके. तर ते तुम्ही कुठेतरी मायनस करा. थोडंसं कोऑपरेट करा. थोडासा क्वालिटीला वेळ द्या. थोडंसं व्यवस्थित क्वालिटी स्टडी जर तुम्ही केला, व्यवस्थित पी-वाय-क्यूज वगैरे सॉल्व्ह केले. त्याच्यानंतरनं काय तर शॉर्ट ट्रिक्स वगैरे अप्लाय केल्या. या गोष्टी जर केल्या तर नक्की तुमची ॲक्युरसी वाढणार आहे. मग फक्त काय सिलेबस कव्हर करून काहीही उपयोग नाही. त्या सिलेबसमधला तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे. तुम्हाला किती येतंय ते महत्वाचं आहे. किती येतंय हे चेक करण्यासाठी काय टेस्ट द्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायची आहे, रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन कशी करायची आहे? तर फिबोनाची स्ट्रॅटेजी. आता फिबोनाची सीरीज तुम्हाला माहीत नसेल. काय असते फिबोनाची सीरीज? तर मी लिहितो. फिबोनाची सीरीज असते अशी. ओके 1, 1 त्याच्यानंतरनं 2, 3 त्याच्यानंतरनं 5 त्याच्यानंतरनं 8 या पद्धतीची फिबोनाची सीरीज असते. म्हणजे काय थोडक्यात? तर पहा
फिबोनाची सिरीज म्हणजे पुढचा नंबर हा मागच्या 2 नंबरची ॲडिशन असते. म्हणजे समजा हा 2 आपण जर घेतला, तर 1 + 1 2. त्याच्यानंतर हा 3 जर आपण घेतला, तर 1 + 2 3. हा जर 5 आपण घेतला, तर 2 + 3 5. या पद्धतीने फिबोनाची सिरीज असते. मग याचा रिव्हिजनची काय संबंध? मग हेच आपल्याला बघायचंय, की पहिला समजा तुमचा जर दुसरा दिवस असेल, तर त्या दिवशी अभ्यास सुरू व्हायच्या अगोदर मागची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे. तिसरा दिवस असेल, तर त्या दिवशी अभ्यास सुरू करायच्या अगोदर मागची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे. चौथा दिवस असेल, तर मागच्या 3 दिवसाची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे आणि मग चौथ्या दिवशी अभ्यासाला बसवायचंय. 5वा दिवस असेल, तर मागच्या 4 दिवसाची रिव्हिजन करायची आहे आणि मग तुम्हाला अभ्यासाला बसायचं आहे. या पद्धतीने तुम्ही या स्ट्रॅटेजीचा, या रिव्हिजन स्ट्रॅटेजीचा जर अवलंब केला, तर नक्की चांगले पर्सेंटाइल मिळणार आहेत. आपलं काय होतं, पुढचं पाठ आणि मागचं सपाट या पद्धतीने आपला अभ्यास चालतो. पण तो आपल्याला बंद करायचा आहे, बरोबर आहे? कारण तुम्ही हे काय बोर्ड्स नाहीये तुम्हाला या पद्धतीने लिहायचं आणि त्या पद्धतीने लिहायचंय. इथं ॲक्टिव्ह स्टडी लागणार आहे आपल्याला. 4 ऑप्शनपैकी कोणतातरी एक ऑप्शन आपल्याला गेस करायचा आहे, बरोबर आहे? मग त्या पद्धतीने आपल्याला त्या ट्रॅकवर जायचंय आणि त्या ट्रॅकने आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरेच जण अजून बोर्ड सारखाच अभ्यास करतायत. काय नोट्स काढतायत, मोठमोठ्या नोट्स काढतायत. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बोर्ड सारख्या करतात, पाठांतर करतात. ती गोष्ट आपल्याला बिलकुल स्किप करायची आहे. आपल्याला ॲक्टिव्ह स्टडी करायचा ठीक आहे. शॉर्ट नोट्स वगैरे तुम्हाला काढायच्यात. फॉर्म्युला लिस्ट वगैरे तुम्हाला बनवायच्यात. पण तुम्हाला डायरेक्टली समजा पॅराग्राफच्या पॅराग्राफ लिहीत बसायचेत का? तर असं बिलकुल करायचं नाहीये. बरं, हा पॉइंट क्लिअर झाला. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे काय? डोंट कंपेअर युअरसेल्फ विथ अदर्स. माझा भाऊ काय करतोय, माझा मित्र काय करतोय, माझ्या आत्याचा मुलगा काय करतोय, माझा पाहुण्यांचा मुलगा काय करतोय, त्याचा किती अभ्यास झालाय आणि माझा झालाच नाही. बरोबर? किंवा समजा काही वेळेस असं पण असतं, मी खूप त्यांच्यापेक्षा हुशार आहे आणि त्यांना काहीच येत नाही. मग ठीक आहे, मी निवांत राहतो. ही गोष्ट तुम्हाला करायचीच नाही. तुम्ही तुम्हाला स्वतःला फसवताय. कोणाशी कंपेअर करायचं आपल्याला, की आपल्याला फक्त तुमच्याशी कंपेअर करायचं. तुम्ही काल काय होते आणि आज काय आहेत. जर याच्यात थोडा जर तफावत असेल, म्हणजे तुम्ही जर थोडासा तुमचा ग्राफ जर इन्क्लाइन असेल, वर गेलेला असेल, तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण जर तुमचा ग्राफ डिक्लाइन असेल, खाली गेलेला असेल, काल काय होते आणि आज काय आहेत, तर कुठेतरी अवघड आहे. बरोबर आहे? मग तुमची सेल्फ ही तुम्हाला स्वतः तुमच्यासोबत कंपेअर करायचंय, की मी काल काय होतो, काल काय केलंय, आज काय त्याच्यामध्ये ॲडिशन झाली आहे. जर ही पॉझिटिव्ह असेल, तर वेल एंड गुड, खूप चांगलं तुम्ही एका राइट ट्रॅकवर आहात. पण जर याच्यात थोडीशी सुद्धा जर तफावत असेल, तर आत्ताच त्या गोष्टी सोडून द्या. डिस्ट्रॅक्शन वगैरे ज्या असतात, तर त्या सोडून द्या. नंतरनं पूर्ण इंजिनिअरिंग पडली, तुम्हाला कॉलेज लाईफ एन्जॉय करायला पडली आहे. काय फंक्शन्स वगैरे असतील ते पण करायला पडलंय. गेमिंग करायला पडली आहे. गेमिंगचे स्पेशल क्लब असतात कॉलेजेसमध्ये. गेमिंगचे क्लब असतात. तिथं खेळा जाऊन क्लब. तिथं खेळा गेमिंग जाऊन. त्यानंतर Instagram या सगळ्या गोष्टी आता थोड्याशा बाजूला ठेवा. हे 30 दिवस तुमच्या फ्युचरसाठी द्या. हे 30 दिवस जे आहेत, ते तुमच्या फ्युचरसाठी द्या. जर तुम्ही हे 30 दिवस व्यवस्थितरित्या स्टडी वगैरे जर केला, नक्की चांगलं फ्युचर तुमचं असणार आहे. कारण बाळांनो खूप अवघड आहे. एक आपण जर टियर 3 लेव्हलचं इंजिनिअरिंग कॉलेज जर घेतलं ना, तर त्या ठिकाणी जे आपण मुलांचं वातावरण पाहतो, तर खूप अवघड आहे ते वातावरण. आणि ॲज कंपेअर टू तुम्ही COEP, PICT सारख्या कॉलेजमधल्या मुलांचं वातावरण पहा. तिथला ड्रॉपर जरी मुलगा असेल, तर तो टियर 3 आणि टियर 2च्या कॉलेजच्या टॉपरपेक्षा चांगला असतो. टॉपर्सपेक्षा चांगला परफॉर्म तो करू शकतो. मग आपल्याला काय ठरवायचंय? आता आपण ठरवलंय डिस्ट्रॅक्शन वगैरे बाजूला ठेवायच्यात. मी जेवढे पॉइंट्स तुम्हाला सांगितलेत, रिव्हिजनबद्दल असू द्या, अभ्यासाबद्दल असू दे, डेली टार्गेट असू दे, शेड्यूल असू दे, टाईम मॅनेजमेंट असू दे, या सर्व गोष्टींचा अवलंब तुम्ही करायचा आहे. आपल्या चॅनलवर भरपूर सारं कंटेंट अवेलेबल आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीचं वेटेज पाहिजे ते अवेलेबल आहे. IMP टॉपिक्स प्रोव्हाईड केलेत. सगळ्या गोष्टी आहेत. तरी तुम्ही मला पर्सनली सांगा, कमेंट करून सांगा, की तुम्हाला कमबॅक करायचं आहे की नाही. प्रत्येकाची कमेंट दिसली पाहिजे. ज्याच्या मनामध्ये जिद्द आली, की मला कमबॅक करायचा आहे, तर त्याने कमेंट करायची. त्याचबरोबर अजून कमेंट काय करायची तुम्ही, की नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही कोणत्या टॉपिकवर घेऊन येऊ तुम्हाला. तुम्हाला नक्की काय रिक्वायरमेंट आहे, हे मला सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर याला नक्की तुम्हाला लाईक करायचं. आता एक लास्टचा मुद्दा राहिलाय. तो काय आहे? तर पहा, ऑल्वेज कन्क्लूड युअर डे. हे मी शेवट सांगतो. आता हे पहा, व्हिडिओ बनवताना मी शेवट व्हिडिओ आता कन्क्लूड केला. काय केला मी, काय-काय सांगितलं ते तुम्ही व्यवस्थित हे करा, लाईक करा, शेअर करा. बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा पूर्ण दिवस कन्क्लूड करायचा आहे, की मी सकाळपासून काय केलं? काय असं प्रोडक्टिव्ह गोष्टी मी केल्या? बऱ्याचशा जणांच्या टाईम टेबलमध्ये काय येणार, उठलो, झोपलो, खाल्लो, पिल्लो एवढंच टाईम टेबलमध्ये येणार. पण ह्या गोष्टी कन्क्लूड होणार नाहीत तिथं. ह्या गोष्टी प्रोडक्टिव्ह गोष्टी नाहीत, त्या रोज करायच्यात आपल्याला. बरोबर आहे. त्या दैनंदिन गरजा आहेत आपल्याला. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत किती पोहोचले? तुम्ही काय प्रयत्न केला, की अभ्यास करण्यासाठी? काय प्रयत्न केले तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी? तर या गोष्टी तुम्ही कन्क्लूड करत चला आणि याच्यात तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली, तर नक्की तुम्हाला दर दिवस ग्रोथ दिसेल. पहिल्या दिवशी तुम्हाला समजणार नाही काही जास्त. दुसऱ्या दिवशी ठीक आहे, थोडंसं समजायला लागेल. पण एकदा जर तुम्ही परफेक्ट झाले आणि ही जर सवय तुम्हाला लागली, की दिवसभर काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं. ही सवय जर तुम्हाला लागली, तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल.
तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. मग व्हिडिओ तुम्हाला आवडलाय, नक्की आवडलाय. कमबॅक करायचा आहे, कमेंट करा. कमेंट करून मला सांगा. मलाही थोडासा एक प्रोत्साहन येतं जर तुम्ही एंगेज असले माझ्यासोबत. कमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यांचे जर असे डोळे उघडू दे. त्यांना थोडंसं फ्युचरविषयी काहीतरी वाटू द्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन आहात ना चॅनलवर, पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहताय सबस्क्राईब करा. जरी अगोदर व्हिडिओ पाहिलेले असतील, पण सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर ठीक आहे आत्ता सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.